खारकर आणि अमर. श्री गजानन स्पोर्ट्सचे सलामीची जोडी. बॉल बॉईज ऑफ आणि लेगला जे कोणी असतील ते तयार राहा. आपल्या काहीच क्षणामध्ये आता मॅच सुरू होणार आहे आणि चेंडू आपल्याकडे ठेवू नका, तुरंत मैदानात फेकून द्या. स्वर्गीय शाहीर दामोदर विटावकर क्रीडानगरी पराच्या मैदानात रंगणारे हे सामने VKSL म्हणजेच विटावा कोलिवाडा सुप्रीम लीग सीझन 3चा दुसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस. खूपच महत्त्वपूर्ण सामने असणार आहेत आज. काल एकंदरीत 8 सामने झाले आणि आजच्या दिवसात ही 8 सामने आपल्याला खेळायचे आहेत. श्री गजानन स्पोर्ट्स या संघाने आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे आणि वीर वॉरियर्स या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. एकंदरीत 4 षटकांचे सामने राहतील आणि पहिला षटक जे असणार आहे ते पॉवर प्लेचं षटक असणार आहे, ज्यामध्ये 38 सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू आपण फिल्डिंगसाठी ठेवू शकतो. संदीप उर्फ आबा पहिले षटक घेऊन येत आहेत. संघाचं पहिल्याने वैयक्तिक पहिले षटक येत आहेत. तर राईट आर्म ओव्हर द विकेट एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतील आणि काहीच वेळात हा सामना सुरू होतोय. पंचांचा इशारा प्ले. पहिला चेंडू टप्पा खाऊन थोडासा आतल्या बाजूने वळला आणि सुरुवात निर्धाव चेंडूने करतोय संदीप उर्फ आबा. उदय जे स्ट्राईक एंडवरती आहेत, पहिला चेंडू त्याने सामोरे गेला आणि निर्धावाचा चेंडू निघाला आणि हा उत्तुंग चांगला फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि स्वतःची वैयक्तिक आणि संघाची धावांची श्री गणेश इथं केलेल्या उदय यांनी 2 धावांनी 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत झाल्यात या पहिल्याच षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये जर चेंडू हरवतो किंवा येण्यामध्ये उशीर होत जर असेल तर प्रत्येक वेळेस नवीन चेंडू दिला जाईल याची सर्व संघाने आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. 2 चेंडू आणि 2 धावा आत्तापर्यंत धावफलकावर झालेल्या आहेत त्या श्री गजानन स्पोर्ट्स या संघाच्या. तिसरा चेंडू घेऊन जात आहेत आबा. राईट आर्म ओव्हर द विकेट एक स्लिपच्या मदतीने आणि जो 38 सर्कलच्या बाहेर जो फिल्डर आहे तो लॉंग ऑनच्या दिशेमध्ये आहे. खूपच सुरेख असा चेंडू तोल जाऊन विकी क्रीसवरती पडलेले आहेत, परंतु विकेट काही गमल नाही. अपील नक्की जोरदार झाला होता परंतु त्याचा परिणाम नाही अंपायरवरती. निर्धावाचा चेंडू 3 चेंडूमध्ये 2 चेंडू निर्धाव असे काढले दाब्याने. खूपच सुरेख अशी गोलंदाजी, खूपच सुरेख अशी सुरुवात करून दिली ती वीर वॉरियर्स या संघाला गोलंदाजीमध्ये. टॉस हारल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलेले वीर वॉरियर्स संघाचा पहिला षटक. पुन्हा त्याच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय व्यवस्थित बॅटवरती आला नाही. जोरदार थ्रो झाला होता रनआउटसाठी, परंतु डायरेक्ट हिट आणि कलेक्ट व्यवस्थित झाला नाही, म्हणून फलंदाज सुरक्षित आणि 1 धाव धावून पूर्ण. अमर या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 3 धावा. 4 चेंडू आणि 3 धावा. अजूनही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुरेख अशी गोलंदाजी आबा यांची.
सुरेख असा फटका लेग फ्लिक केलाय तो स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी धावसंख्या पोहोचते ती 5 धावांवरती. अजूनही एक चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्यात आबा यांनी आतापर्यंत आपल्या पहिल्या षटकामध्ये. चेंडू मला वाटतं फुटलेला आहे, गाडी गेले त्याच्यावरून. लेग फ्लिक आणि हेलिकॉप्टर शॉट आपल्याला आता नक्कीच पाहायला मिळाला अमर यांच्या बॅटेतून आणि सुरेख असा फटकावरती हे षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाकडे धावसंख्या झाली ते बिनगडी बाद 7 धावा. डीजे अजून दुसऱ्या षटकाची तयारी करावी. पहिल्या षटकाकडे धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 7 धावा आणि आता षटक टाकण्यासाठी खुद्द कप्तान येत आहेत संदेश पाटील. पॉवरप्लेचं षटक संपलेलं आहे आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. तिकडे आबा यांनी खूप सुरेख अशी गोलंदाजी. अजूनही 18 चेंडूंचा म्हणजे 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहूया या उर्वरित 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त किती धावा जमा करण्यात यश मिळतंय ते श्री गजानन स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. उदय हे स्ट्राईक एंडवरती आणि प्रथमच आता चेंडू टाकतील ते संदेश पाटील. राईट मोद विकेट गोलंदाजी करताना आणि हा ऑफ साईडने एक लॉफ्टेड शॉट कव्हरच्या वरून 2 धावांसाठी खेळलाय आणि चांगली सुरुवात केली या दुसऱ्या षटकातील. पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत आणि धावफलकावरती धावसंख्या वाढते 9 धावांनी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने शॉट, परंतु थोडासा आतल्या बाजूने येतोय. बॅकफुटला जाऊन तो हुक केलाय. 2 धावांसाठी धावसंख्या जाते 11 वरती. संदेश राईट राऊंड द विकेट आणि अँगल थोडासा चेंज केला, त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळता. निर्धावाचा चेंडू झाला असता परंतु एक चोरटी धाव इथे उदय यांनी घेतलेली आहे. पंच 22 लेग 22 की बॅटकट आहे. लेग 22चा इशारा. या एका लेग 22 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 12 धावा. चेंडू जाते कव्हरच्या देशामध्ये आणि अमर यांना लक म्हणावं लागेल, कारण चेंडू टप्पा खाऊन एज लागून वरतून 2 धावांसाठी मैदानाच्या बाहेर जातोय. आपल्या पर्याच्या मैदानाचं जे जॉग्राफिकल कंडिशन्स आहे त्याप्रमाणे चेंडू कसाही जर बाहेर जातोय तर 2 धावा फलंदाजाला दिल्या जात आहेत आणि नाखुश इथं दिसत आहेत संदेश, कारण फक्त 1 धाव तिकडे असती आणि चेंडू बाउन्स होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. त्यासाठी नक्कीच नाखुश आहेत संदेश आणि 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 14 धावा. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक संदेश यांच्या. बॅकफुटला जाऊन तो कट केलाय. पुन्हा एकदा बॅड लक, कारण जे बॅरियर्स आहे त्याला लागून 2 डिक्लेअरच्या साईडून तो गेला आणि जर तो न लागता त्या बाजूला जर गेला असता तर कदाचित 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये असती. लागोपाठ 2 चेंडूंवरती दुर्भाग्य इथं दिसतंय संदेश यांचं, वीर वॉरियर्स या संघाचं, कारण 2 एक्स्ट्रा धावा तिकडे गेल्यात त्या श्री गजानन स्पोर्ट्स यांच्या खात्यात. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 16 धावा. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक. 11 चेंडू आणि 16 धावा आत्तापर्यंत धावसंख्या झाली आहे ती श्री गजानन स्पोर्ट्स या संघाची. बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून
2 धावेसाठी. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 18 धावा. 2 षटका केलेस श्री गजानन स्पोर्ट्स यांचे बिनगडी बाद 18 धावा. डीजे स्कोर आता पोचतोय. चांगली सुरुवात केली आहे या तिसऱ्या षटकात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेऊन उदयाने. पाहूया उर्वरित 5 षटकामध्ये अजून काय करता येते. पुन्हा एकदा वाईड च्या दिशेने टाकल्या चेंडू. झाडाला लागून चेंडू आत येतोय. पंच चेंडू झाडाला लागून कसाही आत येतोय तर धावून धावा काढायच्यात आपल्याला. आणि पुन्हा एकदा पॉइंट्सच्या डोक्यावरून एक लॉफ्टेड शॉट. आता परत आतमध्ये आला. गेल्या ओव्हरमध्ये फिल्डिंग साईड थोडीशी नाखुश होती आणि आता बॅटिंग साईड नाखुश आहे. त्याच कारणामुळे धावसंख्या झाली ती 22. फुल टॉस चेंडू फ्लिक केलाय तो स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 24. पाचवा चेंडू घेऊन जात आहेत वैभव. आत्तापर्यंत 6 धावा खर्च केल्या 4 चेंडूंमध्ये. मारण्याच्या प्रयत्नात जोरदार अपील परंतु पंचांनी तो फेटाळलाय. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात संदेश लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते संघाला. धावसंख्या होते 25 धावा. 1 चेंडू अजून शेवटचा शिल्लक या तिसऱ्या षटकातील. 7 धावा खर्च केल्यात वैभवने आपल्या 5 चेंडूंमध्ये. पंच 1 मिनिट जरा पंच. धन्यवाद. सुरू करा. इकडे दे इकडे दे. खराब असेल तर बात कर त्याला. बोलला असेल तर सुकट ठेव. सुरेखाचा फटका कव्हरच्यावरून 2 धावांसाठी आणि या 2 धावेच्या फटकेने तिसरं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली आहे 27 धावा.
14 धावांवरती नाबाद खेळी करतायत आपल्या संघासाठी. नाबादाशी सलामीची जोडी. अस्मित यांच्या हातात शेवटचा षटक टाकण्याची जिम्मेदारी. अस्मित राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत आणि धावफलकावरती स्कोर आता जो झालेला आहे तो बिनगडीबाज 27 धावा. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट अस्मित. सुरेख असा फटका, घुटना टेक तमाशा देग असा हा फटका उदयच्या बॅटरीतून येताना 29 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक. बहुत ही बढ़िया यहाँ पे शुरुआत की है इस आखिरी ओवर की. उदय ने पहले ही गेंद पर 2 रन यहाँ पे अपने टीम के लिए और खुद के लिए ले लिए हैं और 29 रनों पर अपने टीम का स्कोर पहुंचाया. और निजी 16 रन पर खेल रहे हैं नॉट आउट विकी और 11 रनों पर उनका साथ दे रहे हैं अमर. अस्मित की दूसरी गेंद हमसे दूर दौड़ेंगे दूसरी मर्तबा इस ओवर में. फिर से पुल करने की कोशिश, शॉर्ट गेंद थी लेकिन अब थोड़ा सा दुर्भाग्य, थोड़ी सी मिसफील्ड यहाँ पे होती हुई. अंपायर रन्स डिक्लेयर जोन में जाती हुई 22 बैट कट इनर एज लग के 22 के रूप से एक रन यहाँ पे मिल चुका है श्री गजानन स्पोर्ट्स को. स्कोर जा पहुंचा है 30 रनों पर. अभी भी 4 गेंदें आनी शेष इस आखिरी ओवर की. अस्मित की बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. पहली गेंद पर 2 रन खाए थे और दूसरी गेंद पर इनर एज लग के क्षमा चाहते हैं 22 के रूप में. यहाँ पे कीपर से थोड़ी सी गलती हुई और एक अतिरिक्त दौड़ यहाँ पे मिली 22 के रूप में. और स्कोर जा पहुंचा है टीम का 30 रनों पर. अभी भी 4 गेंदें आनी शेष. इस 4 गेंदों में ज़्यादा से ज़्यादा रन लेने की कोशिश करेंगे उदय और अमर की जोड़ी. मारने की कोशिश में गेंद जाती है हवा में लेकिन डिक्लेयर जोन में गिरती हुई गेंद. 2 रन मिलेंगे उदय को और श्री गजानन स्पोर्ट्स की टीम को. 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर. अभी भी इस आखिरी ओवर की 3 गेंदें यानी शेष. बढ़िया शॉट यहाँ पे लॉफ्टेड कवर ड्राइव शॉट 2 रनों के लिए. बढ़िया स्टाइलिश शॉट खेलते हैं ये उदय. बढ़िया अच्छा दिखता है जब ये शॉट खेलते हैं. और इन 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 34 रनों पर. अभी भी इस आखिरी ओवर की 2 गेंदें आनी शेष. यापुढे होणारा सामना सुभाष रॉयल्स विरुद्ध आई इक्विरा वॉरियर्स. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की तुम्ही नाणेफेकीसाठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सकडे यावं. पुढचा चेंडू अस्मित यांचा. खूपच सुरेख असा फटका डीप मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी धावसंख्या पोहोचते 36 धावांवरती. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक. लो फुलटॉस टाईपचा चेंडू होता. दुसऱ्या धावात इथे धावून आलेत अमर आणि उदय. हे नॉन स्ट्राईक एंडवरती थांबून होते आणि अमरचा कॉल आल्यानंतर धावा सुटले आणि थ्रो जर कदाचित कीपरकडे गेला असता तर उदय रनआउट झाले असते.
लवकरात लवकर सजून घ्यावं. कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं एक नाबाद पहिल्या पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप झाली होती सागर आणि करण श्री कुंकाई शितलाई देवी वॉरियर्स या संघाची 36 धावांची नाबाद अशी पारी झाली होती. आणि आजच्या दिवसातील ही पहिली नाबाद अशी पहिली सलामीची जोडी जी उदय आणि अमर यांच्या रूपात 38 धावांची हायेस्ट ओपनिंग पार्टनरशिप या सिरीजमधली आत्तापर्यंतची. मर्यादित 4 षटकांमध्ये श्री गजानन स्पोर्ट्स यांनी 38 धावा जमा करून 39 धावांचं आव्हान ठेवले ते वीर वॉरियर्स या संघापुढे. पाहूया दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्ण सामना. श्री गजानन स्पोर्ट्स यांनी 2 सामन्यांपैकी काल दोन्ही सामने हारले होते आणि वीर वॉरियर्स या संघाने 2 सामन्यांपैकी 1 सामना जिंकला होता. यापुढे होणारा सामना सुभाष रॉयल्स विरुद्ध आई एकविरा वॉरियर्स. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी विनंती करतो. आई एकविरा वॉरियर्सचे कर्णधार इथं उपस्थित आहेत नाणेफेकीसाठी. मी विनंती करतो सुभाष रॉयल्सचे कर्णधार यांना नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यावं. फिल्डिंगची सजावट लवकरात लवकर करून घ्या. पंच सामन्याचा ताबा घ्या. सलामीची जोडी मैदानात सचिन आणि संदेश यांच्या रूपात 39 धावांचा पाठलाग करायसाठी उतरले ती वीर वॉरियर्सची जोडी. चोवीस चेंडूमध्ये 39 धावांचं आव्हान ठेवले ते श्री गजानन स्पोर्ट्स या संघाने वीर वॉरियर संघापुढे. आणि सलामीची जोडी संदेश आणि सचिन यांच्या रूपात मैदानात उतरलेली आहे. जर सामना बरोबरी सुटतोय तर सुपर ओव्हर करण्यात येईल याची सर्व संघांनी आणि प्रेक्षकांनी नोंद घ्यावी. आणि यापुढे होणारा सामन्याचं नाणेफेक आता होत आहे. सुभाष रॉयल्स संघ आणि आई एकविरा वॉरियर्स या संघाचं. मी विनंती करतो रोहिदासजी पाटील यांना की तुम्ही आपल्या हस्ते या आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यावा. पहिला चेंडू घेऊन जात आहेत. मीही राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. समोर आहे संदेश. 39 धावांचा पाठलाग करण्यात सुरुवात केलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड घोषित केले. सुभाष रॉयल्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. सँडी, कालच्या दिवसातील जे सामने झाले त्यामध्ये तुमची पॉईंट्स टेबलमध्ये स्टँडिंग्स जे आहे त्यावरती तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय नाही, क्रिकेट आहे. एक बॅड गेम असतं प्रत्येक दिवस. बघू आज चांगला करायला बघू. काय वाटतं कुठं चूक झाली काल? जरा फिल्डिंगमध्ये जरा मिस्टेक झाली. ते सगळ्यांना सांगितलं की जरा फिल्डिंग जरा चांगली करा. आजचा हा तिसरा सामना किती महत्त्वपूर्ण आहे आणि काय तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे? जास्त काय नाही, प्लेअरला सांगितलं मॅच जिंकायला बघा फक्त. नंतर जर रन रेटचं ते नंतर गोष्ट आहे. पहिला मॅच जिंकायचा बघा. कारण रन रेटचा काय इश्यू का सेम आहे, काय प्रॉब्लेम नाही त्याला. कारण वरती खालती तर होणारच रन रेट. तर मॅच. धन्यवाद सँडी आणि पुढच्या वाचण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. वळूया मॅचकडे. चेंडूवरती येत आहेत
2 वाईड नंतर आता एक सिंगल आली आणि धावसंख्या झाली 3 धावा. मी आपले प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांचं मी ते आभार प्रदर्शन करू इच्छितो. रोहिदास पाटीलजी यांचा सन्मान करताना मी विनंती करतो VKSL कमिटीचे सभासद मृगेश कोळी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते यांचं आभार प्रदर्शन करावं. रोहिदास पाटीलजी यांचं धन्यवाद. रोहिदास पाटीलजी, आपला खूप लाख मोलाचा आधार या स्पर्धेसाठी आणि तुम्ही आल्याबद्दल, वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी आल्याबद्दल तुमचा लाख लाख धन्यवाद. पुढील जे आभार प्रदर्शन होईल ते रमेश खारकरजी यांचं VKSL कमिटीचे सभासद हर्षल कोळी यांच्या हस्ते हे आभार प्रदर्शन करताना रमेश खारकरजी आपल्या गावातील एक आणि हरीश मोकाशीजी यांचं देखील आभार प्रदर्शन आपण करत आहोत. मी कमिटीचे सभासद हर्षल कोळी यांच्या हस्ते त्यांचं आभार प्रदर्शन करताना आपल्या गावाचे आणखीन एक उत्कृष्ट जुने खेळाडू असे हरीश मोकाशीजी आणि एक खूपच सुरेख असे व्यक्तिमत्व. धन्यवाद हरीजी, आपला वेळात वेळ काढून आपल्या सामन्यासाठी कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी आपण सामने पाहण्यासाठी इथे दिवसभर आहात. वळूया मॅचकडे. 3 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत वीर वॉरियर्स संघाचा. आणि एक विकेट देखील गमावलेला आहे तो सचिन यांच्या रूपात. आणि नवीन फलंदाज आता डावखरे फलंदाज गेलेत सुशांत. फुलटॉस चेंडू तटून काढलाय तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि हा जो खेळाडू आता फलंदाजी करतो गेल्या 2 दिवसापासून खूप तापामध्ये होता आणि त्यामुळेच ते कालच्या दिवशीचे सामने त्याला खेळता आले नाही आणि आता थोडासा फिट असल्या कारणाने आजच्या दिवशी तो खेळण्यासाठी उतरलाय आणि आपली कामगिरी दाखवत आहेत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी 2 धावा फटकावून काढल्या आहेत आपल्या संघासाठी. दुसरा बॉल विकेट. 4 चेंडू आणि 7 धावा मीर यांनी आतापर्यंत खर्च केलेत. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये फक्त एक खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण उभं ठेवू शकतो. पहिला चेंडू फुलटॉस गेला होता तो सुशांत यांना आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत 2 धावांसाठी तो फटकावून काढला होता. आणि आता टप्पा जातोय एक पॉइंटच्या दिशेमध्ये. सुरेख असा झेल जर झाला असता तर मोठा झटका बसला असता इकडे वीर वॉरियर्स संघाला, परंतु तिकडे कॅच ड्रॉप झालेली आहे. तनिष्क कोळी पॉईंटच्या दिशेमध्ये तिकडे फिल्डर तैनात होते. डायरेक्ट एक रॅपिड शॉट त्यांच्या हातात गेला होता आणि जवळजवळ त्यांचा झेल पूर्ण देखील केला होता, परंतु शेवटच्या क्षणी तो चेंडू हातातून निसटून कॅच ड्रॉप झालेला आहे आणि 1 धाव मिळते सुशांत यांना. एका धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 8 धावा. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जाऊन तो पुल केला 2 धावांसाठी. या 2 धावांनी धावसंख्या झाली आहे 10 धावा. पहिल्या षटकाखेरीज पॉवर प्लेचा पहिल्या षटकच्या अखेरीस धावसंख्या झाली 1 गडी बाद 10 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. ॲप डाउनलोड करावं लागेल सगळ्यांना. तू त्याचे फोटो टाकू शकतोस, ग्रुपची स्टँडिंगचे फोटो टाकू शकतोस. काय नाही, जाऊन तिथं मॅच क्लिक करायची, तिथे स्कोर बोर्ड येतो. तुला आत्ताची कालपर्यंत स्टँडिंग पाहिजे माझ्याकडे आहे, तुला पाठवतो. 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आता आणि आताच नुकतेच आगमन झाले आपल्या विटा गावातील सार्वजनिक पूजा कमिटीचे अध्यक्ष
श्री रवींद्र कोळीजी यांचं सहर्ष स्वागत विटा व कोलिवाडा सुप्रीम लीग या कमिटीकडनं. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत विकी उदय खारकर. सुरेख अशी फलंदाजी करून आपल्या संघासाठी नाबाद अशी पार्टनरशिप करून 23 धावांची वैयक्तिक खेळी करून आपल्या संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात यश त्यांना मिळालं होतं. आणि आता चेंडू त्यांच्या हातात आहे. पाहूया फलंदाजीमध्ये कामगिरी पूर्ण करून आता गोलंदाजीसाठी कामगिरी कशा प्रकारे पार पाडतात. एक स्लिपच्या मदतीने राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील उदय. चांगला चेंडू क्रॅम्प केलं तिकडे आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तनिषचा तिकडे, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. आणि जर काय डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चित्र थोडं वेगळं असतं, परंतु जोरदार एक चांगली चोरटी धाव इथे संदेशाने पूर्ण केलेली आहे. जीवदान म्हणावं लागेल इकडे संदेशांना. आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाते ती 11 धावांवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत उजव्या हाताच्या फलंदाज संदेशांना. दुसरा चेंडू आहे षटकातील. सुरेख असा चेंडू आणि तेवढा सुरेख फटका. संदेशांच्या बॅटेतून 2 धावांसाठी धावसंख्या वाढते 13 धावांवरती. संदेश वैयक्तिक 5 धावांवरती खेळतायत आणि त्यांची साथ देत आहेत सुशांत, जे की 6 नाबाद धावांवरती खेळत आहेत. आणि पार्टनरशिप झाले 13 धावांची. बॅकफुटला जाऊन पुल करण्याच्या प्रयत्नात चेंडू जास्ती काही लांब जात नाही, ग्राउंडमध्येच राहतोय. आणि धावून 1 धाव पूर्ण करताय संदेश. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले एक गडी बाद 14 धावा. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत करतायत उदय. जास्ती काय मोठी फटके मारण्याचा काही संधी देत नाहीत फलंदाजांना. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात उदयाने आपल्या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. फुल टॉस चेंडू स्लोवर डिली टाकण्याचा प्रयत्न. लॉलीपॉप चेंडू मिळाला तो सुशांत यांना आणि तटावून काढल्या 2 धावांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 16 धावांवरती. चौदा चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे वीर वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच टाकले चेंडू पुल करण्याच्या प्रयत्नात. चेंडू आतली एज लागून जास्ती दूर जात नाही, आतच राहतोय चेंडू. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुशांत, परंतु काय घेता येणार नाही. तिकडे रोहित, तिकडे तैनात फिल्डर. फक्त एका धावावरती समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या जाते 17 वरती. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या त्या उदय यांनी आपल्या या षटकामध्ये. खूपच सुरेख असा फटका ऑफ साईडला शफल होऊन घुटना टेक तमाशा देख या प्रकारचा शॉट त्यांनी स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरून 2 धावांसाठी फटकावून काढल्या. धावसंख्या जाते ती 19 धावांवरती. 2 षटकाखेरीज 12 चेंडूमध्ये 19 धावा आतापर्यंत जमा केल्या त्या वीर वॉरियर्सच्या संघाने. डीजे
वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत अनिरुद्ध. डावखुरे गोलंदाज, खूप सुरेख असे गोलंदाज जे लकी स्टारकडनं खेळतात आणि आपण पाहिलेत खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे स्पेल्स आपण इथं पाहिलेत. कमी धावा देऊन आपले स्पेल्स त्यांनी संपवले आहेत आणि विकेट टेकिंग बॉलर आहेत. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात, कशा प्रकारचं प्रदर्शन करतायत आपल्या या षटकामध्ये. 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना चेंडू आहे हातामध्ये अनिरुद्धच्या आणि समोर स्ट्राईक एंडवरती आहे सुशांत आणि त्यांची साथ देत आहेत संदेश, जे की नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. संदेश 8 धावांवरती नाबाद खेळत आहे आणि सुशांत 9 धावांवरती नाबाद अशी खेळी करत आहेत आणि सुरेख अशी पार्टनरशिप या दोघांमध्ये. 12 चेंडू आणि 20 धावा. अनिरुद्ध लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील लेफ्ट हँड बॅट्समॅन सुशांत यांना. शॉर्ट पिच डिलिव्हरी, चेंडू जातो कीपरच्या मागे, एज लागून एक धावन पूर्ण. संदेश स्ट्राईक एंडवरती आणि आता धावसंख्या झाली आहे 20 धावा. अजूनही 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी वीर वॉरियर्स या संघाला. सुरेख असा फटका, जोरदार अपील. पंचांनी सांगितलं हाईट आहे त्या चेंडूला आणि लेग बायच्या रूपात एक धाव मिळते. एक चोरटी धाव घेऊन धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 21 धावा. सुरेख अशी गोलंदाजी. फलंदाजाला काही जास्ती हात खोलण्याचा काही चान्स देत नाही आता अनिरुद्ध. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. एक लेग बायच्या रूपात एक धाव त्यामध्ये सामील. अजूनही 4 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील अनिरुद्ध यांच्या समोर आहेत. सुशांत शॉर्ट पिच डिलिव्हरी, उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. एक वाईड अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 22 वरती. अजूनही 10 चेंडूमध्ये 17 धावांची गरज जिंकण्यासाठी वीर वॉरियर्स या संघाला. अनिरुद्ध आपल्या गोलंदाजीमध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स करण्यात माहीर आणि त्यातलाच एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्नात चेंडू थोडा जास्ती बाहेरच्या बाजूने वळला आणि वाईड घोषित दिला त्या चेंडूला. शॉर्ट पिच डिलिव्हरी, बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय 2 धावांसाठी आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाते 24 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. सुशांत वैयक्तिक 12 धावांवरती नाबाद खेळी करत आहेत आणि संदेश त्यांना साथ देत आहेत 9 धावांवरती. अनिरुद्ध यांचा पुढचा चेंडू. थोडं फिल्डिंगमध्ये इथे चेंजेस करताना अनिरुद्ध चौथा चेंडू घेऊन जात आहेत. बॅटची एज लागून जातोय पॉईंटच्या दिशेमध्ये 2 धाव्यांसाठी. चेंडू नक्कीच व्हेरिएशन करून चकवण्याचा प्रयत्न होता, परंतु जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटची बाहेरची एज लागून जातोय पॉईंटच्या वरून 2 धावांसाठी. या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 26 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज उर्वरित 8 चेंडूंमध्ये. आठ चेंडू आणि 13 धावा. अनिरुद्ध 5वा चेंडू घेऊन जात आहेत लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना सुशांत यांना. मारण्याच्या प्रयत्नात एज लागून जातोय स्लिपच्या दिशेमध्ये. एक धाव धावून पूर्ण. संदेश जातोय स्ट्राईक एंडवरती आणि धावसंख्या जाते 27 धावांवरती. अजूनही एक शेवटचा चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील अनिरुद्ध यांच्या. 7-12 म्हणजे 7-12चा उतारा इथे दिसतोय आपल्याला येताना. 7 चेंडू 12 धावांची गरज आणि हा निर्धाव चेंडू टप्पा खाऊन बाहेरच्या बाजूने वळला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्नात तिकडे अमर. निर्धावाचा चेंडू येते आणि तिसऱ्या षटकाखेरीस धावसंख्या झाली ती वीर वॉरियर्स संघाची 27 धावा. एक गडी बाद 27 धावा. डीजे
शांत आउट होतोय पहिल्या चेंडूवरती मारिओ यांच्या 15. आणि सुरेख अशी सुरुवात करून दिली ती कल्पेश यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती झेल बाद करवले सुशांत यांना 15 धावांच्या वैयक्तिक खेळींवरती. आणि आता नवीन फलंदाज जात आहेत एक हार्ड हिटिंग बॅट्समॅन, एक आकर्षक बॅट्समॅन रतीश. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. पाहूया चेंडू हवी होतंय बॅटवरती की बॅट हवी होते चेंडूवरती. या उर्वरित 5 चेंडूमध्ये आपल्याला चित्र नक्कीच स्पष्ट होऊन जाईल. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू आणि खूपच चांगला असा डॉट बॉल. पहिल्याच 2 चेंडूवरती एक विकेट आणि डॉट घेऊन थोडंसं प्रेशरमध्ये टाकलं इकडे वीर वॉरियर संघाच्या फलंदाजांना. संदेश जे कॅप्टन आहेत नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत आणि त्यांना बघण्याव्यतिरिक्त अजून काहीच ते करू शकत नाही, कारण नॉन स्ट्राईक एंडवरती जोपर्यंत ते जात नाही त्यापर्यंत त्यांना काय करता येणार नाही. आणि रतीश मोठे फटके मारण्यात माहीर आहेत. पाहूया उर्वरित 4 षटकांमध्ये मोठा फटका नक्कीच येणं गरजेचं आहे, कारण 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 12 धावांची. सुरेख अशी गोलंदाजी कल्पेश, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतायत रतीश यांना. आणि आता फिल्डिंग थोडंसं एक अटॅकिंग फिल्डिंग ठेवलंय. तिसरा चेंडू कल्पेश यांचा 4-12. पाहूया काय होतंय. रतीश नक्कीच डोक्यामध्ये एकच आता ठेवून आले असतील, मोठा फटका. शॉर्ट पिच डिलिव्हरी, सुरेख चेंडू आणि रन आउट होता तिथे रतीश. आणि आता संदेश स्वतः गेलेत स्ट्राईक एंडवरती. 3 चेंडू शिल्लक, 12 धावांची गरज, 2 मोठे फटके येणे अनिवार्य. डीजे धन्यवाद डीजे. सुरेख अशी गोलंदाजी कल्पेश यांची. लागोपाठ 3 चेंडू त्यांनी डॉट टाकले, त्यामध्ये 2 विकेट, 1 रनआउट आणि 1 कॅचच्या स्वरूपात. 3 चेंडू 12 धावा. आणि आता स्ट्राईक एंडवरती आहेत संदेश आणि नवीन फलंदाज गेलेत विपुल. सुरेख चेंडू, माहिती आहे मोठा फटका येणार आहे. चेंडू थोडा लांब ठेवतोय, डोकं शांत ठेवून गोलंदाजी करतोय कल्पेश. 2 धावा येतात या फटक्यावरती. संदेशांना धावसंख्या जाते 29 धावांवरती. अजूनही 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज, म्हणजे एक षटकार आणि एक चौकाराची गरज आहे. 2 धावांनी हा सामना नाही जिंकू शकत संदेश आणि वीर वॉरियर्स. नक्कीच मोठा फटका मारण्याची गरज, 2 मोठे फटके इथे येण्याची गरज लागोपाठ 2 चेंडूंवरती. कल्पेश भोईर 5वा चेंडू घेऊन जात आहेत. राईट आर्म राऊंड विकेट संदेशांना. आणण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये आणि संदेश झेल बाद. आणि प्रदीप मडवी यांनी तो झेल पूर्ण केला आणि जोरदार ताल्या आल्यात त्यांना या कॅचसाठी. आणि जवळजवळ हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे.
जाता गेलेत आबा. यापुढील होणारा सामना सुभाष रॉयल्स विरुद्ध आई इक्विरा वॉरियर्स. वाईडचा इशारा पंचांचा. डाव्या अष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आबा यांनी तो सोडून दिला आणि वाईट घोषित करण्यात आला पंचांकडून. धावसंख्या झाली आहे संघाची 30 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज शेवटच्या एका चेंडूवरती. मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जास्ती काही लांब जात नाही मैदानात राहते. फक्त एक धाव इथं घेण्यात यश. नक्कीच रन रेटसाठी दोन्ही संघ पाहत आहेत आणि शेवटच्या चेंडूवरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करतायत आणि एकच धावा ती समाधान. हा सामना जिंकलेला आहे ते श्री गजानन स्पोर्ट्स या संघाने. एक बढ़िया स्पॉन्सर के तौर पे हमेशा रहते हैं रोहिदास पाटिल जी. थैंक यू सो मच हमारे साथ यहाँ पे जुड़ने के लिए. और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच विकी. कॉन्ग्रेचुलेशंस विकी. प्लीज अपना मैन ऑफ द मैच का अवार्ड कलेक्ट कर लीजिएगा. उदय खारकर. विकी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 23 रन जोड़े अपने टीम के लिए. गुजारिश करेंगे रविंद्र कोहली जी यहाँ पे उपस्थित है अपने हाथ से मैन ऑफ द मैच का अवार्ड प्रदान करें. दादा प्लीज अपने हाथ से मैन ऑफ द मैच का अवार्ड दे. देख रहे हैं ऑन स्क्रीन रविंद्र लहू कोहली जी. साथ ही साथ